नमस्कार मंडळी, मी दीपिका पाटील तुमचं स्वागत करते माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर आता आम्ही निघालेलो आहोत, 11 वाजलेले आहेत आणि आता आम्ही हॉटेलमधून निघालो आणि चेकआउट झालेला आहे आणि आता आम्ही गडावर चाललोय, वरती मायंबा मच्छिंद्रनाथांच्या गडावर आणि तिथून मग लगेच भंडारा संपला। आज भंडारा आहे तिथे, वर्धापन दिन आहे तिथे आणि मग तिथून भंडारा संपला, भंडारा वगैरे झालं की आम्ही तिथून लगेच खालती लगेच आम्ही कानिफनाथ गडावर जाणार, मग वृद्धेश्वरला जाणार आणि मग मोहटा देवीला जाणार आहोत। आणि इथे बाबू बघा, बाबूची मस्ती चालूच आहे आणि छान वाटते असं। इथे खूप थंडी आहे नगरला, म्हणजे मडीला, नगर मडी असं बोलतात। चला तर हे बघा मंडळी, आपण खालती होतो आणि ते तिकडे वरती मंदिर आहे कानिफनाथ गडावरून आपण निघालेलो आहोत आता आणि 7 किलोमीटर वरती आहे मच्छिंद्रनाथांचं मंदिर। हे बघा, तिकडे खालती दिसतंय का तुम्हाला? बघा व्हाईट मध्ये ना ते मंदिर आहे कानिफनाथ महाराजांचं। तिकडे आपण आता इकडचं दर्शन झाल्यावर आपण तिकडे जाणार आहोत। आपल्याला इथे जायचं आहे, मच्छिंद्रनाथ महाराज की जय। मंडळी, तर आपण आता जवळ आलेलो आहोत मंदिराच्या। हे बघा, हे आमच्या गुरुवर्य उत्तम केदार महाराजांचं मठ आहे। हे मठ आमच्या गुरुवर्य उत्तम केदार महाराजांचं स्वप्न होतं आणि सगळ्या नातभक्तांनी ते पूर्ण करायचं ठरवलं आणि सगळे मदत करतात मठासाठी। मंदिर जवळ आलेलं आहे, खूप आनंद होतोय। खूप दिवसांनी बाबांचं दर्शन होणार आहे आज। मंडळी, जरा आवाज बसलेला आहे कारण खूप दिवस डान्स प्रॅक्टिस चालू आहे आणि धुळीच्या प्रॉब्लेममुळे आवाज बसलेला आहे। बॅकग्राऊंड मध्ये धनुष रडत आहे। समोरची गाडी आहे ती आत्याच्या मुलाची आहे। माझे मिस्टर
पोचलेलो आहोत आपण. खूप छान मंदिर आहे. तुम्हाला कधी यायला जमलं तर नक्की या. मी तुम्हाला दाखवतेच मंदिर. आज खूप बाबांच्या आज खूप दिसणार आहे. हे बघा एवढ्या बसेस आहेत. आज भंडारा आहे. मच्छिंद्रनाथ महाराजांची मूर्ती तिथे स्थापना केलेली आहे. ती स्थापना आमच्या गुरुबाबांनी केलेली आहे आणि आज वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त एवढी गर्दी झालेली आहे. हे मंदिर आहे. अर्ध्या मंदिराचं काम चालू आहे. तर मंडळी आपण आतमध्ये शिरलेलो आहोत. आता भजन वगैरे चालू आहे. पोचलेलो आहोत आम्ही मंदिरावर. यामधून पालखी निघत असते. मच्छापासून झाले मच्छिंद्रनाथ. तर मंडळी असं जेवण आहे. तिथे गुड्डी बसलेली आपल्याला. आणि जेवण बघा, डाळ भात पुरी वडा, ही भाजी आहे चवळीची आणि फ्लॉवर वाटाणा शिमला मिरची, वरदी पापड, तो शिरा, गुलाबजाम. चला मग या जेवायला. मावशी जेवले मावशी. साबेटी में साबेटी. आणि हे वडे कधीपासून वडे काढतातच आहेत. यांचे वडे संपत नाहीत बघा. किती वडे झाले. हा तेजस दादा डाळ वाढ.
यांचा हॉटेल आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. साब्याला यांचं हॉटेल आहे. संपलं. अभि दादा आहे. गुलाबजाम दे मला गुलाबजाम. आता आम्ही निघालेलो आहोत. मस्त दर्शन झालं. भंडारा पण खूप छान झाला. आणि आता आम्ही चाललो वृद्धेश्वर मंदिरामध्ये. वाव, इकडे बघ कसलं भारी आहे. कसलं भारी आहे ना. आदेश बोलो बाबा, आदेश आदेश बोलो बाबा, आदेश आदेश बोलो बाबा, आदेश आदेश बोलो बाबा, आदेश. चल ग गुड्डी चल. तर मंडळी आमचं दर्शन तर झालेलं आहे छान. गर्दी पण काहीच नाही. आणि आता चाललो आहोत आम्ही वृद्धेश्वर मंदिरामध्ये. छान मंदिर आहे. असं तिथे म्हटलं जातं की दरवर्षी ती जी पिंड आहे ती दरवर्षी मोठी होते. चला तर मग आता जाऊया आपण तिकडे. तर मंडळी आपण वृद्धेश्वरला आलेलो आहोत. वृद्धेश्वर मंदिर. खूप दमलोय, थंडी पण खूप आहे. आणि आता हा वृद्धेश्वरचं दर्शन आम्ही करायला आलो. बघूया तो आतमध्ये व्हिडिओ काढून दिली तर चांगलं आहे. शंकराचं स्थान आहे हे. इथे ह्या खोल्या आहेत. इथे पण ह्या खोल्याच आहेत. आणि इकडे हे मंदिर आहे.
तर मंडळी याच पिंडेची दरवर्षी वाढ होत असते. दरवर्षी 1 इंच तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते थोडी. राजांचा तो आतमध्ये जो फोटो होता ना, त्यांनी यज्ञ केलं इथेच येऊन केलं यज्ञ. इथे पाया पडलो म्हणजे नवनाथांना भेटलो. तर मंडळी आमचं तर दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत शनी शिंगणापूरला. आणि खूप शनी शिंगणापूरला पोचल्यावरच मी तुम्हाला दाखवते. तिकडे हॉटेल बुक करायला लागेल. मस्त छान दर्शन होत आहेत. गर्दी वगैरे पण काहीच नव्हती इथे. चला तर मग. डॉली इथे ब्लॉग काढते. दानुष मटका पाणीपुरी आहे वाटतं यांची स्पेशल वाटतं. बाबू ये बघ खाऊ कसं आहे सोन्या? मटेरियल तर खूपच दिसतो. काय ये इकडे बघू. रगडा समोसा आहे. रगडा समोसा मस्त लागतोय खूपच रगडा समोसा. पण हा खाणार नाही. आम्ही आता पोहोचलेलो आहोत शनी शिंगणापूरला. आणि आता खूप थकल्यासारखं झालंय कारण कंटिन्यू आम्ही देवस्थानं करतोय आणि डोकं खूपच दुखतंय. आता हे बघा, आता वाजले 6:15. गेट नंबर 1 शनी शिंगणापूर. हे मंदिर आहे. इथे चप्पल स्टँड आहे आणि दुकानं सगळी भरलेली आहेत यांची मस्त छान. ओम नीलांजन समा
भासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभूतं नमामि शनैश्चरम्। माहिती आहे ना मराठी सोनी तुला पण 60 रुपीजला जय जय शनिदेव। सोमवार ते शुक्रवार 9:30 वाजता लागते सोनी मराठी। इथे असे नारळ ठेवलेत त्यांनी। आपण हे आपला जो सामान आहे तो उचलायचा आणि याच्यामध्ये असं हे आम्ही बाहेरून आता घेतलेलं। किती रुपयाला होतो? 60 रुपयाला। 60 रुपयाला होतं हे। आणि आपण इथे हे जे आणलंय ते याच्यामध्ये मंदिर शांतता किती आहे। काला कपडा मला वाटतं तिथं असेल ना। हो मंडळी तर आम्ही आतमध्ये एंटर केलेला आहे आणि हे आपलं मंदिर आहे शनी शिंगणापूरचं शनिदेव।
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरूंचे नामस्मरा परमेश्वर हा जगी खरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरूंचे नामस्मरा परमेश्वर हा जगी खरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरूंचे नामस्मरा परमेश्वर हा जगी खरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरूंचे नामस्मरा परमेश्वर हा जगी खरा. वाव, काय छान नंदी आहे बघ. शिव शंभो, हर हर महादेव, हर हर महादेव. शिव शंभो, काय मोठी आहे बघ नंदी. बॉक्स बघितले ना, हे नऊ ग्रह आहेत. हे वरचं तर मंडळी आमचं दर्शन झालेलं आहे. आणि तुम्ही कधी आलेले हो शांती मंदिरामध्ये? लहानपणी आलेले आणि मी तर आलीच नव्हती. आणि खूप छान दर्शन झालं. कसं वाटलं? खूप छान वाटलं. आणि एवढी गर्दी पण नव्हती. मस्त तेल वगैरे यांनी वाहिलं. 500 रुपये तिकीट असतं तेल वगैरे वाहायचं. आणि मस्त छान वाटलं. आणि आता आम्ही चाललो शिर्डीला. आणि आता थोडंसं हॉटेलमध्ये जेवतो वगैरे, कारण की इथून अजून 2 तास दाखवत आहेत. 2 तासच दाखवत आहेत ना. आणि चला मग हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. चलो बाय.